माधवनगरमध्ये शनिवार पेठ येथे बंद घरामध्ये सडलेल्या अवस्थेत 60 वर्षीय वृद्धाचा मृतदेह मिळून आला। शिवाजी देवप्पा एलुरकर असे मृत व्यक्तीचे नाव आहे। स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या मदतीने मृतदेह रेस्क्यू करण्यात आला। या घटनेची नोंद संजयनगर पोलीस स्टेशनमध्ये झाली आहे। संजयनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये माधवनगर शनिवार पेठेत एका बंद घरामधून दुर्गंधी येत होती। शेजाऱ्यांनी घरामध्ये डोकावून पाहिले असता बंद घरामध्ये शिवाजी एलुरकर यांचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत दिसून आला। त्यांनी याची माहिती स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या पथकास दिली। स्पेशल रेस्क्यू फोर्सने घटनास्थळी धाव घेत संजयनगर पोलिसांना माहिती दिली असता संजयनगरचे पोलीस कर्मचारी अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। घटनास्थळी मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह स्पेशल रेस्क्यू फोर्सचे कैलास वडर, आकाश कोलप, सदाशिव पेडेकर, अनिल बसरगट्टी, अमीर नदाब, सागर जाधव आणि महेश गव्हाण यांनी मृतदेह सांगली शासकीय रुग्णालयात पाठवला। मयत व्यक्तीची मुलगी लांब राहत असल्याकारणाने ते एकटेच राहत होते। 7 ते 8 दिवसांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला असावा। मृतदेह कुजलेल्या अवस्थेत मिळून आला। गेली 7 ते 8 दिवसांपासून ते घरात मयत झाले असावे असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे। या घटनेची नोंद संजयनगर पोलीस ठाण्यात झाली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत। आज दिनांक 19 रोजी सकाळी 10च्या सुमारास माधवनगर शनिवार पेठ येथील स्थानिक नागरिकांनी बंद घरातून दुर्गंधी येत असल्याची माहिती सांगली स्पेशल रेस्क्यू फोर्सला मिळाली। घटनास्थळी स्पेशल रेस्क्यू फोर्स जाऊन बंद दरवाजा घरातील उघडून पाहिल्यानंतर पुरुष जातीचा मृतदेह आढळून आला। पूर्णपणे कुजलेला मृतदेह आढळून आल्यामुळे सांगली संजयनगर पोलीस ठाण्यात संपर्क केला। घटनास्थळी संजयनगर पोलीस कर्मचारी अधिकारी येऊन घटनेचा पंचनामा करून मृतदेह सांगली शासकीय रुग्णालयात तपासासाठी पुढील पाठवण्यात आला आहे।